नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे SVKT कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक पुरुषोत्तम चिंतामण गांगुर्डे भूगोल विभाग आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण FY BCom सेमिस्टर फर्स्ट या वर्गाच्या वाणिज्यिक भूगोल या विषयाचा अभ्यास करत होतो। तर त्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये लोकसंख्येचा अर्थ म्हणजे लोकसंख्येविषयी किंवा ह्यूमन रिसोर्सेस जे आहे, लोकसंख्या एक साधन संपदा याविषयी आपण माहिती घेत होतो। तर त्यामध्ये लोकसंख्येचा अर्थ म्हणजे काय त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। त्यानंतर लोकसंख्येची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर त्या वैशिष्ट्यांचा आपण असा डिटेल म्हणजे सविस्तर अभ्यास केलेला आहे। त्यानंतर लोकसंख्येचे फायदे तोटे याबद्दल माहिती घेतली आहे। लोकसंख्येचे फायदे तोटे तर ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहे। त्यामध्ये अधिकतम लोकसंख्या म्हणजे काय, न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय आणि पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय यांचा आपण अभ्यास केलेला आहे। तर अधिकतम लोकसंख्येचे फायदे तोटे, न्यूनतम लोकसंख्येचे म्हणजेच अंडर पॉप्युलेशन त्याला फायदे आणि तोटे आणि पर्याप्त ऑप्टिमम पॉप्युलेशनचे फायदे तोटे यांचा आपण अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण आज या लेक्चरमध्ये समकालीन मुद्दे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास म्हणजे लोकसंख्येचे कोणकोणते कंटेम्पररी इश्यूज सध्या आहेत तर त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर ते विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लोकसंख्येचा विकास आणि लोकसंख्येचे विकासाचे मुद्दे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर त्यामध्ये अवलंबित्व प्रमाण गुणोत्तर म्हणजेच डिपेंडंट रेशो किंवा डिपेंडन्सी रेशो म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपला जी काही लोकसंख्या असते कार्यक्षम आणि अकार्यक्षम असे दोन गट पडतात कोणत्याही लोकसंख्येचे। तर त्या लोकसंख्येचे आपण अवलंबित्व म्हणजे डिपेंडन्सी करतो, म्हणजे काही लोकसंख्या जी असते किंवा काही पॉप्युलेशन जी असते तर ती कार्यक्षम किंवा ॲक्टिव्ह पॉप्युलेशन जी असते त्याच्यावरती अवलंबून असते, म्हणून त्याला म्हणतात डिपेंडंट पॉप्युलेशन। आणि ते जे काढण्याचं सूत्र आहे तर ते इथे दिलेलं आहे। यामध्ये आपण बघू शकतो कार्यक्षम लोकसंख्या किंवा उत्पादक म्हणजे स्वावलंबी लोकसंख्या व अकार्यक्षम लोकसंख्या म्हणजे अनुत्पादक लोकसंख्या परावलंबी जी कार्यक्षम लोकसंख्येवर अवलंबून आहे, अशा लोकसंख्येचे वयोगटातील लोकसंख्येचे गुणोत्तरास अवलंबित्व प्रमाण असे म्हणतात। म्हणजे अवलंबित्व प्रमाण जे आहे तर ते आपल्याला या सूत्राच्या आधारे किंवा या व्याख्येच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते। अवलंबित्व प्रमाण बरोबर 0 ते 14 वर्ष वयोगटातील लोकसंख्या प्लस म्हणजे 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या भागिले 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोकसंख्या गुणिले 100 म्हणजे आपल्याला शेकडा प्रमाण किंवा टक्केवारी आपल्याला ते काढता येतं। आता काही देशांमध्ये याचं प्रमाण भिन्न असतं, परंतु भारतामध्ये आपण काय करत असतो 0 ते 14 वर्ष वयोगट जो आहे तर त्यामध्ये आपल्याला जी लोकसंख्या येते म्हणजे बालक येतात जे आपल्याला शिकणारे असतात किंवा जे कॉलेज गोईंग स्टुडंट म्हणतो आपण तर ते येत असतात। त्यानंतर 65 वर्ष म्हणजे रिटायरमेंट नंतर किंवा जे वयोवृद्ध लोक म्हणतो आपण त्या लोकांची लोकसंख्या भागिले 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या म्हणजे जे लोक काम करतात किंवा अर्थार्जन करत असतात किंवा कुठेही आपल्या तो काही नोकरी असेल किंवा जॉब असेल तर या गोष्टींमुळे किंवा या ठिकाणी काम करून जे विविध प्रकारे पैसा कमवतात किंवा आणि घर चालवतात तर त्या लोकसंख्येवरती हे 0 ते 14 वर्ष वयोगटातील लोकसंख्या आणि प्लस 65 किंवा त्या वर्षी त्यापेक्षाही जास्त वयोगटातील लोकसंख्या ही अवलंबून असते। म्हणजे वृद्ध म्हातारे जे असतील तर ते त्या कार्यक्षम लोकसंख्येवर अवलंबून असतात। यांचे गुणिले 100 जर केले तर आपल्याला त्या देशातील शेकडा प्रमाण अवलंबित्वाचे आपल्याला माहिती करता येते किंवा माहिती मिळते। आता याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर अनुत्पादक लोकसंख्येचा उत्पादक लोकसंख्येवर पडणारा भार मोजण्यासाठी उपयुक्त आहे। आता डिपेंडन्सी रेशो का काढला जातो किंवा अवलंबित्व प्रमाण का काढलं जातं तर अनुत्पादक लोकसंख्येचा उत्पादक लोकसंख्येवर पडणारा भार मोजण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरली जाते। मग अनुत्पादक लोकसंख्या म्हणजे काय तर तीच आधी सांगितल्याप्रमाणे 0 ते 14 वर्ष वयोगट आणि 65 किंवा त्यापेक्षा वरचे जे काही लोक असतील किंवा जी पॉप्युलेशन असेल तर ती लोकसंख्या यांचा रेशो म्हणजे आपल्या देशामध्ये किती टक्के लोकसंख्या ही अवलंबलेली आहे किंवा दुसऱ्या वयोगटावरती अवलंबून आहे तर ते समजण्यासाठी उपयुक्त असते। त्यानंतर कार्यक्षम व अकार्यक्षम लोकसंख्येचा वयोगट विचारात घेतला जात असतो। म्हणजेच आता ही लोकसंख्या जी आहे किंवा अवलंबित्व प्रमाण म्हणजेच डिपेंडन्सी रेशो काढत असताना आपल्याला कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे गट पाडले जातात। तर ते गट आपल्याला इथे विचारात घ्यावे लागतात जे आधी आपण सूत्रामध्ये जसे ज्या पद्धतीने दिलेले आहेत तर त्या पद्धतीने आपण इथे तो प्रमाण काढत असतो आणि ते गट आपण इथे विचारात घेतो। म्हणजेच एखाद्या देशामध्ये किती टक्के लोकसंख्या किंवा
किती लोक हे कार्यक्षम आहेत हे आपल्याला यावरून समजून येते आणि त्यावरून त्या देशाची आर्थिक प्रगती किंवा विकासाचा दर कसा आहे तर तो आपल्याला इथे समजून येतो। काही देशांमध्ये म्हातारे किंवा वृद्ध म्हणतो आपण आणि बालक जे असतात त्यांचं प्रमाण जास्त असतं, तर ते जास्त असणारं प्रमाण म्हणजेच त्या अनुत्पादक किंवा अकार्यक्षम लोकसंख्येचं जास्त असलेलं प्रमाण असतं आणि कार्यक्षम लोकसंख्येवर त्याचा भार पडत असतो आणि तो देश तुलनेने इतर देशांच्या तुलनेने कमी प्रमाणात प्रगती करत असतो। यानंतर काही देशांमध्ये कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचा वयोगट जो आहे तर तो यामध्ये विषमता आढळते। म्हणजेच आपल्या भारतामध्ये 0 ते 14, 65 किंवा त्यापेक्षा वरच्या वयोगट किंवा 59 पर्यंत किंवा 60 पेक्षा जास्त अशी जी काही लोकसंख्या असते तर ती लोकसंख्या आपण इथे विचारात घेतो। परंतु बऱ्याच देशांमध्ये काय केलं जातं तर हे जे गट आहेत तर ते विविध प्रकारे त्यांच्या देशाला सूट होतील किंवा त्या देशामध्ये असलेले जे काही लोकसंख्येचं प्रमाण आहे तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणावरून आपण तिथे ठरवत असतो। यानंतर उदाहरणार्थ आपण जर जपानची एक्झाम्पल घेतलं किंवा जपानची लोकसंख्या जर विचारात घेतली तर तिथं आपलं वयोगट जो आहे किंवा त्यांचं जे काही एजिंग स्ट्रक्चर आहे किंवा त्यांची वयोरचना जी आहे तर ती विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पाहायला मिळते। मग तिथे बालकांचं प्रमाण सेम असेल, परंतु जे लोक कार्यक्षम असतात तर त्यांची लोकसंख्या जास्त असेल किंवा जे वृद्ध असतात परंतु ते अर्थार्जन करत असतात त्यांचाही तिथे ते विचार केला जात असतो। यानंतर अवलंबित्व प्रमाण देशातील जन्मदर व मृत्यूदर आणि स्थलांतराचे प्रमाण यावर अवलंबून असते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आहे अवलंबित्व प्रमाण म्हणजे डिपेंडन्सी रेशो जो आहे तर देशातील जन्मदर किती आहे आणि मृत्यूदर किती आहे आणि त्याचप्रमाणे स्थलांतराचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असतो। उदाहरणार्थ एखाद्या देशामध्ये जर जन्मदर जास्त असेल, उदाहरणार्थ विकसनशील जे देश असतात किंवा अविकसित देश जे असतात त्या देशांमध्ये जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर सुद्धा काही वेळा जास्त असतो। परंतु विकसनशील देशांचा जर विचार केला भारतासारखे जे देश असतील ते तर त्यांच्यामध्ये जन्मदर हा जास्त असतो, मृत्यूदर तुलनेने कमी असतो। तर याच्यावरती किंवा या दोन्ही फॅक्टर्सवरती या दोन्ही घटकांवरतीच आपल्याला अवलंबित्व प्रमाण जास्त करून अवलंबून असतं। तसेच स्थलांतराचे प्रमाण हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे। एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये किती प्रमाणात लोक स्थलांतर करत आहेत तर त्याबद्दल इथे विचार केला जात असतो। त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये असलेल्या ज्या काही रोजगाराच्या संधी आहे किंवा एम्प्लॉयमेंट जे आहे तर त्यासाठी आपल्याला इथे त्याचा उपयोग होत असतो। म्हणजे स्थलांतर हे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपल्याला इथे विचारात घेता येईल। त्यानंतर अवलंबित्व प्रमाण म्हणजेच ज्या देशातील विकासाची स्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असते। आता डिपेंडन्सी रेशो जर जास्त असेल तर त्या देशाचा विकास किती झालेला असेल हे आपल्याला एखादा अंदाजावरून लक्षात येते। भारताचा विकास जो आहे तर तो कशा पद्धतीने झालेला आहे तर त्याप्रमाणे किंवा त्यामध्ये त्या लोकसंख्येचा कार्यक्षम लोकसंख्येचा किती मोठा हातभार आहे तर हे आपल्याला पुढील उदाहरणावरून लक्षात येईल। विकसित देशांपेक्षा विकसनशील देशांमध्ये अवलंबित्व प्रमाण जास्त असते। म्हणजे जे देश प्रगती करत असतात किंवा जे देश विकसित म्हणतो, उदाहरणार्थ ब्रिटन, अमेरिका यासारखे, फ्रान्स यासारखे देश जे आपण म्हणतो विकसित झालेले आहेत तर या देशांमध्ये अवलंबित्व प्रमाण हे कमी असते कारण तिथे कार्यक्षम किंवा पॉप्युलेशन लोकसंख्या जी आहे किंवा जे आपण ॲक्टिव्ह पॉप्युलेशन म्हणतो तर ती लोकसंख्या जास्त असते आणि तिथे जन्मदर आणि मृत्यूदर एक ठराविक पातळीला थांबलेले असतात किंवा स्टॉप झालेले असतात। त्यामुळे तिथे जी लोकसंख्या असते तर ती कार्यक्षम लोकसंख्या किंवा जी उद्योगधंद्यांमध्ये जास्त गुंतलेली आढळते आपल्याला। म्हणून आपल्याला तिथे त्याचं जो विचार आहे किंवा तो मुद्दा जो आहे तो आपल्याला इथे विचारात घ्यावा लागत असतो। त्यानंतर अवलंबित्व प्रमाण म्हणजे काय किंवा अवलंबित्वाचे प्रमाणाचे प्रकार कोणकोणते आहेत तर सर्वात पहिला आहे बाल अवलंबित्व प्रमाण। आता चाइल्ड डिपेंडन्सी रेशो म्हणतो आपण त्याला आणि वृद्ध अवलंबित्व प्रमाण हे दोन महत्त्वाचे आहेत। तर बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे एखाद्या देशामध्ये बालकांची संख्या जास्त असते तर ती जास्त असलेली लोकसंख्या कशी बघायची किंवा कशी काढायची त्यासाठी काही सूत्र दिलेले असतात किंवा त्यानुसार हे काढलं जातं। त्यानंतर वृद्ध किंवा जे जास्त एजेड पीपल म्हणतो आपण त्याला किंवा म्हातारे म्हणतो आपण किंवा जे सर्व्हिसमधून नोकरीमधून किंवा रिटायर झालेले असतात ज्याला आपण जनरली 60 किंवा 60पेक्षा जास्त जे असतील किंवा आपण इथे सांगितल्याप्रमाणे 65पेक्षा जे जास्त असतील तर त्यांचा आपण इथे विचार करत असतो। मग अवलंबित्वाचे जे काही प्रकार आहेत तर ते पहिला आहे बाल अवलंबित्व, दुसरा आहे वृद्ध अवलंबित्व। मग जगामध्ये 1990 मध्ये जे काही अवलंबित्वाचं प्रमाण होतं
तर ते होतं 63.87%. त्यानंतर ते जरा कमी होत गेलं 2000मध्ये 58.75%. यानंतर 2010मध्ये 52.78%. 2020मध्ये ते झालं 53.33%. हे आता इथे जरा वाढलेलं आढळतं. आणि 2050मध्ये किती असेल तर ते 59.10%. कारण लोकसंख्या काही देशांमध्ये वाढलेली आहे आणि लोकांचं वृद्धांचं प्रमाण जास्त झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण जर चीनचा विचार केला तर असं म्हटलं जातं का चीनमध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त असेल. तर ते का जास्त असेल तर त्यांनी वन चाइल्ड पॉलिसी अडॉप्ट केलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे जे काही बालकांचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, परंतु जे तिथली पॉप्युलेशन होती ती ठराविक वयानंतर वृद्ध झाल्यानंतर त्यांचं प्रमाण तिथे जास्त असेल, म्हणून ते जे काही डिपेंडन्सी रेशो आहे तो चीनचा कदाचित जास्त असेल. यानंतर जे काही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आहे मानवी विकास निर्देशांक. तर मानवी विकास ही संकल्पना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो आपण त्याला. तर मानवी विकास ही संकल्पना सर्वात प्रथम पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महमूद उल हक यांनी मांडलेली होती. मानवी विकास मानवी जीवनाच्या आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक बाबींचे रुंदीकरण करते. म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजत असताना त्या देशातील लोकांचं राहणीमान कसं आहे, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, त्या देशांच्या आरोग्याच्या सुविधा कशा आहेत, सर्वच गोष्टींचा इथे विचार केला. त्यांची समाज रचना कशी आहे, संस्कृती कशी आहे, या सर्वांचा इथे विचार केला जात असतो. यानंतर मानवी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट हे मानवाचे कल्याण, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विकास साधणे हे असते. आता एखादा देश असेल किंवा जे आपण देशांचा जनरली नाव घेत असतो ते म्हणजे अमेरिका असेल, भारत असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जपान असेल, या लोकांचा जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घेतला तर तो भारतापेक्षा जास्त आढळतो. तर तो का जास्त आढळतो, कारण ते देश विकसित किंवा डेव्हलप्ड नेशन म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये त्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो जास्त आहे. त्यांचं जे काही लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो किंवा त्यांचं जे काही एजिंग स्ट्रक्चर असेल किंवा त्यांचे जे काही वयोगट असेल तर ते किंवा त्यांची जगण्याची जी काही किंवा जे जास्त दिवस जगत असतात तर तेही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. जर जपानी लोकांचं जे काही 85 वर्ष किंवा 86 वर्ष आपण म्हणतो जनरली ते जगत असतात, तर हे सर्व त्यांचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवाच मानवी विकास निर्देशांकावरती आधारित असतात. यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, त्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी कशाप्रकारे विकास साध्य केलेला आहे यांचा विचार केला जातो. यानंतर UNDPच्या अहवालानुसार जे काही युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यांच्या अहवालानुसार आपल्याकडे मानव विकास निर्देशांक जे आहे तर ते 5 पद्धतीने काढले जात असतात. तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे मानव विकास निर्देशांक, दुसरा आहे असमानता समायोजित मानव निर्देशांक, यानंतर लिंग विकास निर्देशांक, त्यानंतर लिंग असमानता निर्देशांक आणि पाचवा आहे बहुआयामी गरिबी निर्देशांक. यामध्ये मानव विकास निर्देशांक जो आहे तर त्यामध्ये आपण माहिती घेऊया. UNDPने सर्वात प्रथम जो आहे तो 1990च्या मानव विकास जो अहवाल होता त्यांच्यामध्ये त्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स विचारात घेतलेला होता. यानंतर मानव विकास निर्देशांक ही मानवी विकासाची पातळी मोजण्याची एक प्रणाली आहे. यानंतर या निर्देशांकामुळे व्यक्तींच्या जीवनाची जाणीव होते. म्हणजेच एखाद्या देशामधील जे लोकसंख्या आहे किंवा जे लोक आहेत तर ते कशा पद्धतीने जीवन जगत आहेत, कशा पद्धतीने तिथे बेरोजगारी आहे, कशा पद्धतीने त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे किंवा राहणीमान आहे, या सर्वांचा विचार या मानवी विकास निर्देशांकामध्ये घेतला जात असतो. किंवा एखाद्या देशातील लोकसंख्या किंवा त्या देशाचा कशा प्रकारे विकास झालेला आहे तर त्याचा इथे विचार घेतला जातो किंवा तो विचार केला जात असतो. म्हणून मानव विकास निर्देशांक हा सर्वात महत्त्वाचा आहे. तसेच या निर्देशांकाच्या आधारे देशाच्या विकासाच्या पातळीचे मूल्यांकन करता येते. म्हणजेच एखादा देश किती प्रमाणामध्ये किंवा किती मोठ्या प्रमाणावरती विकास करत आहे किंवा विकासाच्या वाटेवरती आहे तर याचा आपण इथे विचार करत असतो. यानंतर मानव विकास निर्देशांक जो आहे तो विविध देशांच्या विकास स्तरामधील काळानुसार होणारे बदल अभ्यास करण्यासाठी किंवा विकासाच्या पातळीची तुलना करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. म्हणजेच आपण समजा भारत घेतला, भारताचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घेतला किंवा मानवी विकास निर्देशांक घेतला आणि अमेरिकेचा घेतला तर याची आपल्याला तुलना करता येते आणि ही तुलना केल्यामुळे आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावरती फरक जाणवतो. आणि तो फरक कोणता जाणवतो तर त्या लोकांचं जे काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे किंवा राहणीमान आहे तर ते कशा प्रकारे बदललेलं आहे किंवा कशा प्रकारे उंचावलेलं आहे तर हे आपल्याला इथे समजून येतं. यानंतर मानव विकास निर्देशांकाचे मापन करण्यासाठी 3 प्रकारचे निर्देशांक वापरले जात असतात. त्यामध्ये आयुर्मान निर्देशांक आहे, म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्याची क्षमता मापन करण्यासाठी हा निर्देशांक विचारात घेतला जातो. हे परिमाण
जन्मवेळेचे आयुर्मान यावर अवलंबलेले असते. म्हणजेच आयुर्मान जर असले एखाद्या देशातील लोकसंख्या किंवा लोक किती दिवस जगतात किती वर्ष जगतात हा एक निर्देशांक इथे विचारात घेतला जातो. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा जो आहे तर शिक्षण निर्देशांक म्हणजेच ज्ञान संपादन एज्युकेशन सिस्टीम जो आहे तर ज्ञान संपादन करण्याच्या ज्या काही क्षमतेशी संबंधित हा निर्देशांक सरासरी शालेय वर्ष आणि अपेक्षित शालेय वर्ष या दोन घटकांच्या साहाय्याने काढला जातो. जनरली आपल्याकडे समजा एज्युकेशनचं जे काही वय असतं किंवा एज्युकेशन जे काही एज असतं तो आणि एक्सपेक्टेड म्हणजे कितव्या प्रकारे किंवा कोणत्या वर्षी आपण त्याला शाळेमध्ये किंवा कोणत्या वर्षी तो ग्रॅज्युएट झाला पाहिजे किंवा पदवीधर झाला पाहिजे याचा विचार केला जातो. त्यामुळे शिक्षण निर्देशांक ही एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे मानव विकास निर्देशांकाचं मापन करण्यासाठी. त्यानंतर दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न निर्देशांक ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजे GNI किंवा पर कॅपिटा इंडेक्स जो आहे तर हा निर्देशांक दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित असून तो सभ्य राहणीमान साध्य करण्याची क्षमता मोजण्यासाठी विचारात घेतला जातो किंवा घेतात. आता उदाहरणार्थ एखाद्या देशाचं राहणीमान किंवा ते जे काही त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तर ते कशा प्रकारे त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे किंवा कशा प्रकारे अचीव केलेलं आहे यामध्ये त्याचा विचार घेतला जातो. यानंतर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक हा निर्देशांक जो आहे तर तो 2010 पासून विचारात घेण्यात आला. यानंतर या निर्देशांकात देशातील लोकांचे आरोग्य त्यांचे शिक्षण आणि उत्पन्न यांच्या सरासरीबरोबरच लोकसंख्येमधील आरोग्य शिक्षण आणि उत्पन्न यांचे वितरण देखील विचारात घेतले जात असते. म्हणजेच एखाद्या देशातील लोकसंख्येचे आरोग्य किंवा त्यांचं जे काही हेल्थ आहे तर ते कशा प्रकारे आहे त्यांची एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धती आहे किंवा त्यांचं शिक्षण कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या पातळीवरती आधारित आहे याचा विचार केला जातो. त्यानंतर त्यांचे उत्पन्न किती आहे याचा विचार केला जातो. सोबतच लोकसंख्येमधील आरोग्य लोकांचे आरोग्य म्हणण्यापेक्षा लोकसंख्येमधील आरोग्य कसे आहे त्यानंतर शिक्षणाची जी काही सिस्टीम आहे किंवा जे काही शिक्षण व्यवस्था आहे ती कशा प्रकारे आहे आणि त्यांचे उत्पन्न यांचं वितरण विचारात घेतलं जातं. उदाहरणार्थ भारताची लोकसंख्या जर घेतली तर भारत हा जगातील 2 नंबर लोकसंख्येचा देश आहे. तर या देशामध्ये लोकसंख्येचं शिक्षण आरोग्य आणि उत्पन्न यांचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे याचा सुद्धा इथे विचार केला जात असतो. यानंतर तिसरा जो आहे तो लिंग विकास निर्देशांक जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आता लिंग विकास निर्देशांक जो आहे तो हा महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्रपणे मोजल्या जाणाऱ्या मानव विकास निर्देशांकाचे गुणोत्तर आहे. म्हणजे स्त्रियांसाठी वेगळा गुणोत्तर काढायचं आणि पुरुषांसाठी वेगळ्या पद्धतीने तो मानवी विकास जो निर्देशांक आहे तर तो मोजायचा. आता हे 2 पद्धतीने मोजलं जातं म्हणून त्याला लिंग विकास निर्देशांक असं म्हटलं जातं. यात महिला आणि पुरुषांच्या मानव विकास निर्देशांक मूल्यांची तुलना केली जात असते. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला किती मागे आहेत व मानवी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांसोबत पोहोचण्यासाठी कशाची गरज आहे हे लक्षात येते. उदाहरणार्थ काही देशांमध्ये बघा आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो किंवा स्त्रिया किती मागासलेल्या होत्या किंवा ह्या जो मानवी विकास निर्देशांक असतो त्याच्यामध्ये लिंग विकास निर्देशांकामुळे पुरुष किती प्रमाणात पुढे आहेत किंवा पुरुष कोणकोणत्या उद्योगांमध्ये पुढे आहेत याचा विचार केला जात असतो. सोबतच त्या तुलनेमध्ये ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांचा विकास किती मागास आहेत किंवा कशा प्रकारे त्या पिछडीवर आहेत याचा इथे विचार केला जात असतो. म्हणून स्त्रियांना जर आपण हे करायचं असेल किंवा स्त्रियांची जर समृद्धता करायची असेल किंवा स्त्रियांना जर सबल करायचं असेल तर ते सबल करण्यासाठी आपल्याला इथे या ठिकाणी लिंग विकास निर्देशांकामुळे त्या कोणकोणत्या गोष्टींची किंवा कोणकोणत्या घटकांची गरज आहे तर तिथे आपल्याला त्याचा विचार करता येतो. उदाहरणार्थ 33% स्त्रियांसाठी आरक्षण असतं तर हे कशाच्या आधारे आलं तर तिथे पुरुषांच्या बरोबर स्त्रियांना सुद्धा समान स्थान मिळालं पाहिजे त्या आधारे ही गोष्ट पुढे आलेली होती आणि नंतर हळूहळू ते 50% पर्यंत म्हणजे समान भाग 50% पर्यंत ते जाण्याची शक्यता आहे. यानंतर लिंग असमानता निर्देशांक लिंग असमानता निर्देशांक जे आहे तर हा एक असमानता निर्देशांक असून तो महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्य सबलीकरण आणि आर्थिक दर्जा यावर प्रकाश टाकतो. सोबतच हा निर्देशांक माता मृत्यू प्रमाण पौगंडावस्थेतील जन्म स्त्रियांद्वारे व्यापलेल्या संसदीय जागा पुरुष व महिलांचा कामगार शक्तीतील सहभाग इत्यादींच्या आधारे ठरवलं जातं. म्हणजे इथेच आपल्याला जे काही स्त्रियांचं जे काही पिछाडीवर असणं किंवा स्त्रियांचं मागासलेपण जे आहे किंवा काही ठिकाणी स्त्रियांना योग्य त्या समानतेच्या संधी मिळत नाही त्यासाठी हे गरजेचं असतं. अशा प्रकारे आपल्याला या लिंग असमानता निर्देशांकाच्या आधारे विविध गोष्टींचा इथे विचार करता येईल.
यानंतर पाचवा जो आहे बहुआयामी गरिबी निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, यामध्ये हा निर्देशांक बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण आणि प्रत्येक दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या व्यक्तीला अनुभवास येणाऱ्या वंचितांची सरासरी संख्या दर्शवतो. तर आता हा निर्देशांक जो आहे तर एखाद्या देशामध्ये किंवा विविध जे काही गरीब देश असतील किंवा जे विकसित देश असतील त्यांच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे आणि तिथे दारिद्र्यामध्ये जीवन जगणारे जे काही लोक असतील त्यांना कोणकोणत्या प्रकारे किंवा कशाले अनुभव येतात तर त्यांचा तिथे विचार केला जात असतो. त्यानंतर हा जो काही बहुआयामी गरिबी निर्देशांक आहे तर तो 10 वंचितपणाच्या निर्देशांकाच्या सरासरीवर आधारलेला आहे. त्यात शालेय उपस्थिती, पोषण, बालमृत्यू, मालमत्ता इत्यादी वंचितांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शाळेमध्ये उपस्थिती कशा प्रकारे आहे किंवा कशा प्रकारे त्यांचं पालन पोषण होत असतं त्या शाळेतील मुलांचं किंवा त्या देशातील लोकसंख्येचं. त्यानंतर बालमृत्यू किती प्रमाणात आहेत, त्याचप्रमाणे मालमत्तेचं वितरण कसे झालेलं आहे याचा इथे विचार केला जात असतो. म्हणजेच आपण जे काही मानवी विकास निर्देशांकाचे 5 महत्त्वाचे जे काही घटक आहेत तर ते निर्देशांक आपण इथे विचारात घेतलेले आहेत. यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास यांची माहिती घेत आहोत. सोबतच कंटेम्पररी इश्यूज ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट आपण याचा इथे विचार केलेला आहे, म्हणजे तेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. यानंतर जो काही तुम्हाला घरी अभ्यासासाठी जे काही क्वेश्चन आहे तो इथे मी दिलेला आहे. तुम्ही त्या क्वेश्चनच्या आधारे किंवा या प्रश्नाच्या आधारे घरी सराव करू शकतात किंवा अधिक माहिती मिळवू शकतात. तो प्रश्न असा आहे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे कोणते ते स्पष्ट करा. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्थलांतर आणि त्याचे परिणाम कोणकोणते आहेत याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. मग स्थलांतराचे प्रकार कोणते आहेत, स्थलांतराचे परिणाम कोणते आहेत, स्थलांतरामुळे कोणकोणत्या गोष्टी घडून येत असतात याबद्दल आपण ते सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. धन्यवाद.